नमस्कार. मी हंसराज मराठे तुमचं पुनश्च एकदा माझ्या हंसराज मराठे सिंदबाद यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज मित्रांनो, तुम्ही माझ्याबरोबर स्वित्झर्लंडमधील रिगी माउंटन या ठिकाणी ट्रेननी जाणार आहात. मी ऑक्टोबर 2025मध्ये स्वित्झर्लंडची ट्रिप केली आणि रोज एक ठिकाण असं करत होतो. सोबत माझ्या कधी लेक असायची, कधी लेक आणि जावई असायचे. आज माझी लेक माझ्यासोबत आहे गाईड, आणि ती आम्हाला घेऊन चालली आहे रिगी माउंटन या ठिकाणी. तर आता रिगी माउंटनला आम्ही बाझेलहून आर्थगोल्डा साठी ट्रेन पकडलेली आहे. साधारण ह्याला 1 तास 40 मिनटं लागतात. SBB ट्रेन म्हणतात त्याला. आणि आर्थगोल्डा स्टेशनवरनं परत माउंट रिगी शिखरासाठी निळ्या रंगाची कॉगव्हिल ट्रेन पकडावी लागते. त्याला 35 मिनटं लागतात. आता हा जो आमचा ट्रेनचा प्रवास चालू आहे, तर ह्याच्यामध्ये आजूबाजूला लेक्स आहेत आणि सुंदर दृश्य आहेत. सुंदर प्रवास आहे. अतिशय विहंगम दृश्य रस्त्यामध्ये आपल्याला दिसतात. तर आता हा प्रवासही एन्जॉय करण्यासारखा आहे. माउंट रिगीला जायकरता 2 ऑप्शन्स आहेत. एक जो आम्ही हा सिलेक्ट केला आहे ट्रेननी जायचा. दुसरा मार्ग म्हणजे ऑप्शन असा आहे की बासेल SBB स्टेशनवरनं लुझानसाठी ट्रेन पकडायची. 1 तास लागतो. लुझानला उतरायचं आणि स्टेशनच्या बाहेरच तिथून बोट जाते. तर विट्झनाव या स्टेशनपर्यंत बोट जाते. तिथपर्यंत बोटीने प्रवास करायचा. 1 तासाचा हा सुंदर प्रवास आहे. आणि मग त्या विट्झनाव इथून रिगी कुलमसाठी ऐतिहासिक कॉगव्हिल ट्रेन जाते. तिने परत 30 मिनिटाचा प्रवास आहे. अशा प्रकारे हे 2 ऑप्शन्स आहेत. तर आता जाताना आम्ही डायरेक्ट ट्रेननी जाणार आहोत आणि येताना आम्ही अर्धा प्रवास ट्रेननी आणि अर्धा पुढचा प्रवास लुझानपर्यंतचा बोटीनी करू. विट्झनाव ह्या स्टेशनपासून लुझानपर्यंत बोटीचा प्रवास आहे, तो परत जाताना करू. आता हे आम्ही रिगी माउंटनच्या दिशेने चाललेलो आहोत. आता हा आपला प्रवास जो आहे तो कॉगव्हिल ट्रेननीच चालू आहे. हा रिगी कुलमपर्यंत या ट्रेननी आपण जाऊ. Next stop, Krabbel. Passengers to Rigischeidegg, please change here for the aerial cable car connection.
त्याला खचके कसे बाजूला हे आपण आता कॉगव्हिल ट्रेननी माउंट रिगीच्या स्टेशनला पोचलो आहोत आणि रेल्वे स्टेशनपासनं वरती पायी चालत जावं लागतं. ते आम्ही आता चालत निघालेलो आहोत. तर माउंट रिगी हे मध्य स्वित्झर्लंडमधील एक प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर डोंगर रांग किंवा पर्वत आहे. याला डोंगरांची राणी असंही म्हटलं जातं. याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की हा पर्वत समुद्र सपाटीपासून 1797 मीटर उंच आहे. हा डोंगर लुसन लेक, झूग लेक आणि लॉवर्स लेक या 3 मोठ्या तलावांनी वेढलेला आहे. युरोपमधील सर्वात पहिली कॉगव्हिल रेल्वे, दात असलेली रेल्वे म्हणतात, 1871 याच पर्वतावर सुरू झाली होती. 360 डिग्रीचा व्ह्यू ह्या पर्वत शिखरावरनं आल्प्स पर्वत दिसतात. 13 तलावांचं विहंगम दृश्य दिसतं. आता हे आम्ही वरती टोकावरती जातोय. आता आजूबाजूला त्या दिवशी इतके ढग होते की हे तुम्ही बघू शकता की खालचं काहीही त्या ढगांमधनं दिसत नव्हतं किंवा पलीकडचे पर्वत वगैरे असं काहीही दिसत नव्हतं. मध्येच जर ढग गायब झाले तरच पर्वतांच्या रांगा, आल्प्स पर्वत हे सगळं दिसायचं. पण ते फार क्षणिक होतं. मोस्ट ऑफ द टाईम तिथे ढगच होते. पूर्ण ते व्हॅली दिसते खाली, त्याच्यामध्ये नुसते ढग पसरलेले आहेत, अंथरलेले आहेत. आता हे आम्ही वरती चाललो आहोत त्या पहाडावरती. ते वर टोक जे दिसतंय तिथे आम्ही आता चढत जाणार आहोत आणि ते टॉप ऑफ द माउंटन आहे. तिथून परत सुंदर आणि विहंगम दृश्य, आजूबाजूची बर्फाच्छादित डोंगर हे सगळं पाहायला मिळतं. आता इथे येऊन तुम्ही हायकिंग, ट्रेकिंग हे करू शकता. चालण्यासाठी सुमारे 120 किलोमीटरचे सुंदर मार्ग आहेत. इथे मिनरल बाथ आणि स्पा हे पण आहे. रिगी काल्टबाड येथे डोंगराच्या मधोमध एक प्रसिद्ध नैसर्गिक गरम पाण्याचा स्पा आहे. इथे हिवाळ्यामध्ये स्लेजिंग, बर्फावरनं घसरणं आणि स्कीइंगचा आनंदही घेता येतो.
इथे त्या पहाडाच्या शिखरावरती एक वॉच टॉवरसारखं बनवलेलं आहे. तिथे आता मी वर चढलो आहे पायऱ्या चढून आणि तिथून आजूबाजूचं दृश्य निहाळतो आहे. आता ढग असल्यामुळे तसा तर क्लिअर व्ह्यू मिळत नाही आहे पहाडांचा, पण ढग आणि ते त्याच्यातनं जेवढे पहाड दिसतात आहेत हे तसं सगळं सुंदर दृश्य आहे. आज त्या मानाने तशी गर्दी कमी आहे. आता हे आमचं इथलं वरचं पाहून झालं की आम्ही कॉगव्हिलनी परत खाली जाऊ. आता हे रिगी पर्वतावर फिरणं झाल्यावर आम्ही परत कॉगव्हिलनी खाली निघालो आहोत आणि इथल्या स्टेशन्सचे नावांचे जे प्रोनाऊन्सिएशन आहेत ते आपल्याकरता डिफिकल्ट असतात. तेव्हा खालच्या स्टेशनचं नाव विंडझाऊ असं काहीतरी आहे. त्या स्टेशनपर्यंत आम्ही या कॉगव्हिलनी जाऊ. तिथे ट्रेननी उतरून आणि बोट तिथे बाजूलाच आहे, त्या बोटीने आम्ही लुझर्नपर्यंत प्रवास करू. आताही हा वापसीचा आमचा जो प्रवास चालू आहे ते तुम्ही आजूबाजूला बघू शकता की दाट धुकं आहे. त्या धुक्यामधनं असं फारसं विशेष खालचं काही दिसत नाही आहे, पण जी काय दृश्य दिसतात आहेत ती छान आणि विहंगम दृश्य आहेत. We have enjoyed the Rigi mountain. Now let us continue the journey with you. चला पुढचा प्रवास करू आपण. De nächste Halt, Rigi Staffel Höhe. Nächster Stopp, Rigi Staffel Höhe.
zu verlangen mit der Schwampe. Next stop on request mit der Schwampe. हे आता आपण डोंगरावरनं उतरून आणि खाली सपाट प्रदेशाकडे चाललो आहोत. ही वरनं तलाव दिसतोय आणि आता ह्या तलावातूनच बोटीने आपण पुढे लुझानपर्यंतचा प्रवास करणार आहोत. Liebe Rigigäste, unser nächster Halt ist Spitznau, Endstation. Wir bedanken uns, dass Sie sich heute für die Rigi entschieden haben und wünschen eine gute Weiterreise. Dear my Rigi guests, our next stop is Spitznau. This is the final station. We would like to thank you for visiting Mount Rigi and wish you a safe and enjoyable onward journey. हे विझनाव ते लुझान बोटीने जाणार आहोत. त्याचं तिकीट 31 CHF असं आहे. पण माझ्या मुलीने जी तिकीटं काढली होती ती सगळी कन्सॉलिडेट तिकीटं काढलेली होती. त्याच्यामुळे वेगळं असं आम्हाला काही पे करावं लागणार नाही. जे काय आधी तिकीट काढलं होतं त्याच्यातच ह्या बोटीचे तिकीट इन्क्लूड आहे आणि बोटीने लुझानपर्यंत आणि तिथून पुढे ट्रेन. आता हे बोटी करता तिथे रांग लागलेली आहे आणि बोट अजून तिथे डेकला लागायचे. आता समोरनं बोट येते आहे आणि बोट आल्यानंतर प्रवाशांची एक लगबग असते विंडो सीट पकडायची. तर मला शूटिंग करायचं असल्यामुळे मी विंडो सीट वगैरे पकडायच्या भानगडीत पडलो नाही आणि मी ओपन डेक जे समोर दिसत आहे त्या ओपन डेकवर जाऊन बसलो. ओपन डेकवर जाऊन बसण्यामध्ये एक मायनस पॉईंट असा आहे की तिथे भन्नाट वारं असतं आणि गारवा खूप असतो, थंडी असते. थंडीमुळे लोक आतमध्ये बसतात पण तेही एन्जॉय करण्यासाठी. तेव्हा आता ही बोट लागलेली आहे आणि आम्ही आता त्याच्यामध्ये प्रवेश करू. समुद्र नाही आहे हा. परत आता ती बसतात बसले चौथ्यात नाही.
हे आता लोक बोटीत बसायला सुरुवात झालेली आहे आणि आम्हीही आता त्या बोटीत एंटर करतो आहोत. हे आम्ही आता बोटीमध्ये आत आलो. झाले का बाबा? इथे बोटीवर खूप मोठं रेस्टॉरंटही आहे जे तुम्ही बघू शकता. नाही आहे झालं. आम्ही आता डेकवरती आलो आणि डेकवरनं पूर्ण बाहेरचा मिळतो हा ॲडव्हान्टेज आहे. भन्नाट वारा जरी असलं तरी दृश्य खूप छान दिसतात. मधला ऑब्स्टॅकल नसतं शूट करताना, कोणाचा अडथळा नसतो. काचेच्या खिडक्या असतील तर त्या स्वच्छ नसतात. बर्फ पडत असेल तर बर्फ पडलेला असतो त्याच्यामुळे बाहेरचं दिसू शकत नाही. आता हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता काय सुंदर पहाड आहेत, त्याच्यावर वस्ती आहे आणि बस आता इथून 50 मिनटं ते 60 मिनटाचा हा जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला बोटीच्या हे असे पहाड, वस्त्या आणि सुंदर दृश्य आहेत. तर चला, वी विल एन्जॉय द जर्नी. यू ऑल्सो एन्जॉय द जर्नी and I will shoot the picturesque journey.
स्टॉप असेल इथे स्टॉप असेल. आता ही बोटही मध्ये मध्ये वेगवेगळी स्टेशन्स घेत जाते. तिथे प्रवासी उतरतात, प्रवासी चढतात आणि असं करत करत पुढे ती लुझानला जाणार आहे. लुझानला गेल्यावर वी विल गेट डाऊन फ्रॉम द बोट आणि फ्रॉम लुझान वी विल ट्रॅव्हल टू बाझल बाय ट्रेन. आम्ही लुझानहून बाझलला ट्रेननी जाऊ.
हे आता आम्ही लुझानच्या जवळ पोचलो आहोत. हळूहळू बोट लुझानच्या डेकला लागेल आणि आमचा हा बोटीचा सुंदरसा अविस्मरणीय प्रवास संपेल इथेच. आठवणींची शिदोरी, सुंदर दृश्यांची शिदोरी घेऊन आम्ही आता इथे बोटीतनं खाली उतरू आणि थोडंसं आता आम्ही बोटीतनं उतरलो आहोत आणि लुझानला उतरलो आहोत. इथे बाहेर प्रदर्शन असतं, तसे विविध स्टॉल, विविध ॲक्टिव्हिटीजचे खेळ असं काठावरती आपल्याला दिसू शकतं. हे झोपाळे आहेत मोठे मोठे, खायचे प्यायची हॉटेल आहे. अशा प्रकारे एन्जॉय करायकरता इथे भरपूर काही आहे आणि एकाच बाजूला अगदी वॉकिंग डिस्टन्सवर रेल्वे स्टेशन आहे. ते आता हे पाहत आम्ही पायी रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत. हे तुम्ही समोर कारंजे बघू शकता. आता हे लुझान स्टेशन आहे. आम्ही पायी लुझान स्टेशनकडे वाटचाल करतो आहोत. अशा पद्धतीने मी हा रिगी माउंटन आणि बोटीचा प्रवास चित्रित करून व्हिडिओ बनवला आहे. तो आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा आणि माझं हे चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील माझ्या पुढच्या व्हिडिओजचे. आणि माझे सबस्क्रायबर्स जर वाढले तर मलाही पुढचे व्हिडिओ अधिक जोमाने करायला उत्साह मिळेल. तेव्हा आता हे आम्ही रेल्वे स्टेशनवर पोचलो आहोत आणि कुठल्या प्लॅटफॉर्मला गाडी आहे ते माझ्या लेकीला माहिती आहे. तसं आम्ही चालत आता त्या प्लॅटफॉर्मला जाऊ आणि ट्रेनमध्ये बसून आणि आम्ही परतीचा प्रवास आमचा सुरू होईल आणि आम्ही बाझेलला पोचू. बाझेलला रेल्वे स्टेशनवर बसून तिच्या घरी जाऊ. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कॉमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वित्झर्लंडच्या सफरीमध्ये.